नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SND फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज आपण ऑसिलेशन या चॅप्टरचा शेवटला पॉइंट पाहणार आहोत आणि हा चॅप्टर पूर्ण करणार आहोत. या पॉइंटचं नाव आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर बस लक्षात ठेवा, मी अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन एक्झाम्पलच्या मदतीनं व्यक्त करत आहोत. फारच सिंपल आणि सोपा आहे आणि एक्झाम्पल न तर तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. बघा, ही एक डिस्क आहे. डिस्क समजते ना? या डिस्कला लक्षात ठेवा, तुम्ही थोडंसं मेकअप करत आहात म्हणजे तुम्हाला पाहायला बरं वाटेल. ही कल्पना करा का तुमची एक डिस्क आहे. डिस्क म्हटलं तर बा आपण ज्या भाकऱ्या करतो ताव्यावर, तो तावा समजायचा. तर बा या डिस्कला काय करायचं, बा या सेंटर मधून एका वायरनं, नायलॉनचा वायर घ्या का मेटलचा वायर घ्या, या डिस्कला असं रिजिड सपोर्टला बांधून द्यायचं, लटकवून टाकायचं. हँगिंग म्हणतात याला. असं ठीक आहे. आता तुमच्या मनात काय आलं पाहिजे बा, या डिस्कला असं रोटेट करा. रोटेट केलं तर काय होते, आपण लहानपणापासून पाहतो. असं जर फिरवलं तर या वायर मध्ये ट्विस्ट तयार होईल. पीळ म्हणतो आपण, पीळ. याला खूप फिरवायचं. जसं फिरवलं तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये पीळ तयार होईल. पीळ तयार झाला, ट्विस्ट तयार झाला तर हात वायर हेकडा वाकडा होतो. तुम्ही दोरी घ्या, त्याला खूप पीळ द्या तर एक वेळ अशी येईल का ती हेकडी वाकडी होईल. तर बा ही समजा दोरी आहे, याला असं पीळ दिलं तर बा ही अशी तयार होते आणि इथं पीळ दिल्यानंतर इथं कोन तयार होतो. याच कोणाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात. जसं आपण त्याला सोडलं तर ते परत उलटी फिरते आणि जशी सरळ आहे तशी होते. असं का बघा, जसं पीळ दिल्या जाते त्याच्यामध्ये एक विशेष फोर्स तयार होतो की ज्या फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. ज्या प्रमाणात अँगल त्याच्यामध्ये पीळ दिल्यानंतर ही हेकडी वाकडी होते, अक्षरशः दोरी अशी होऊन जाते, अशी. आणि इथं काय होतो बा, तर पीळ तयार होतो आणि त्या पीळचा अँगल तयार होतो. जेवढं पीळ देसाल तेवढाच रिस्टोरिंग फोर्स त्याच्यात निर्माण होते. सोडल्याबरोबर त्या रिस्टोरिंग फोर्स त्या दोरीला पुरवत आणतो. तर बा लक्षात ठेवा, बस हेच आपल्याला म्हणायचं आहे. तुम्ही दोरी हातात घेऊन जाडी दोरी घ्यायची, ठीक आहे. नायलॉनची नका घेऊ, साधी दोरी घ्या, जाडी, त्याला खूप पीळ द्या तर मधात अँगल तयार होईल. त्याला सोडलं तर उलट फिरल आणि जशी आहे तशी पूर्वत होईल. तर ते का होते, तर त्याच्यामध्ये फोर्स तयार होतो की ज्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो, तो त्याला पूर्वत आणतो. अर्थबोध या झाला का ज्या प्रमाणात अँगल तयार होईल त्याच प्रमाणात रिस्टोरिंग फोर्स तयार होईल आणि म्हणून रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बस हेच आहे ना आपलं गावरानी. आपलं लहानपणापासून जे आपण खेळ केलं तेच त्याच्यामध्ये व्यक्त करून आहे. बाकी काही नाविन्यपूर्ण नाही आहे. जोपर्यंत व्यवहाराला आठवत नाही तोपर्यंत काहीच समजत नाही. तर बा माझं म्हणणं आहे का, एक डिस्क घेतली, या दोरीला या लक्षात ठेवायचो, या वायरला आपण बांधलं सेंटर मध्ये आणि रिजिड सपोर्टला ते अटॅच केलं. आता काय करायचं बा, तर या डिस्कला स्लाइटली असं ट्विस्ट करायचं. ट्विस्ट केलं तर काय होते बा, तर लक्षात द्या, ट्विस्ट असं पीळ द्यायचं आणि सोडून द्या. तर मग सोडल्याबरोबर काय होते, हे फिरायला लागेल आहे ना. तर हे रोटेशनल मोशन याचं सुरू होईल. पूर्ण पीळ संपला तर मग काही ना काही ती आहे ना, एकदा डावीकडे जाईल तर एकदा उजवीकडे. सांगायचं तात्पर्य मग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे ना, पूर्ण थांबणार नाही. अशी जर फिरत असेल तर पीळ पूर्ण संपल्यानंतर काही अशी फिरत, म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन याचं ऑसिलेशन होईल. आणि यालाच अँग्युलर ऑसिलेशन म्हणतात किंवा टॉर्शनल ऑसिलेशन म्हणतात. बस हेच आहे बा. असं काऊन झालं, तर या वायर मध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार झाला. रिस्टोरिंग त्याला आपण टॉर्क म्हणतो आणि तो काय करतो बा, तर बा लक्षात ठेवा आहे ना,
असं फिरवलं तर बा इथं तो हेकडी वाकडी होईल ही दोरी किंवा हे वायर, तर या वायर मध्ये जर असा अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत असेल तर रिस्टोरिंग टॉर्क असा होईल, म्हणजे त्याच्या अपोजिट, कारण त्याला ओरिजिनल पोझिशनवर आणायचा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा का बा रिस्टोरिंग टॉर्क जो वायर मध्ये निर्माण होईल तो अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट राहील, एक गोष्ट. आणि जेवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तेवढंच रिस्टोरिंग टॉर्क त्या वायर मध्ये निर्माण होतो, म्हणजे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि याला असं जर असलं तर या मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. हे उदाहरण घ्यायचं कारणच हे आहे का बा सिंपल हार्मोनिक मोशन, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन काय भानगड आहे. तर बा लक्षात ठेवा, मी सिंपल साध्या भाषेत सांगतो का कन्सिडर ए मेटॅलिक डिस्क अटॅच. कुठं अटॅच केली रे बा तर सेंटरली. कन्सिडर ए मेटॅलिक डिस्क अटॅच सेंट्रली असं टू दी थिन वायर ऑफ नायलॉन ऑर मेटॅलिक वायर. याने लटकवलं अँड हँगिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. बस एवढं म्हणायचं आहे. कसं बोललो बा तर कन्सिडर दी, समजते, मेटॅलिक डिस्क अटॅच सेंट्रली टू दी वायर ऑफ नायलॉन ऑर मेटॅलिक वायर अँड hanging from rigid support. If the disc is slightly twisted, यानी rotate करा, twist करा. If the disc is slightly twisted about the axis, या axis भोवती, along the wire and release, काय करल? It perform rotational motion. ही गोल गोल फिराल, partly in clockwise and partly in anti-clockwise. काही अशी फिरल तर थांबणार नाही, पुन्हा अशी फिरल. बस मग काय म्हटलं बा, if the disc is slightly twisted about the axis along the wire and release, it perform clockwise and anti-clockwise. समजते का? रोटेशन. बोल बा. Such oscillation are called as angular oscillation, or याला दूसरा शब्द है torsional oscillation. Such oscillation are called as angular oscillation or torsional oscillation. This motion is due to the restoring force developed in the wire, which is always opposite to the angular displacement. बोला. If the magnitude of restoring torque, and if the magnitude of restoring torque is directly proportional to the angular displacement, the motion is called as simple harmonic motion. जेवढा angular displacement असेल तेवढंच जर टॉर्क निर्माण होत असेल तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, तेव्हा या ऑसिलेशनला सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. मग आता लक्षात ठेवा मी काय म्हटलं बा, का when the metallic disc is twisted, ठीक आहे, the disc perform oscillatory motion for which restoring torque acting upon it, समजते, is directly proportional to the angular displacement. तर बा टॉर्क आहे ना चिन्ह असा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. वाय मायनस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट torque, restoring torque and angular displacement are oppositely directed. तो आहे ना तो असा तयार होईल तर ह्या असा तयार. याचं काम आहे याला मूळ पोझिशनवर आणणं, तर हा तयार होतो ट्विस्ट मुळे, पीळ दिल्यामुळे. मग ह्या चिन्हाला जर गायब करायचं असेल तर इथं बरोबर लिहायला लागते आणि एक कॉन्स्टंट लिहायला लागतो. हा मायनस जशानं तसा, आणि तो कॉन्स्टंट मी दाखवतो सी न. ठीक आहे, वेअर सी इज द प्रोपोर्शनल कॉन्स्टंट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज, डोकं जाग्यावर ठेवा. हा याच्या खाली आला तर बा याला रिस्टोरिंग टॉर्क म्हणतात, याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात मायनस सी. याचं जर मॅग्नेट्यूड घेतलं
मॅग्नेट्यूडचा अर्थ मॉड घ्या म्हणजे निगेटिव्ह निघून जाईल, पॉझिटिव्ह येईल. तर बा ह्या झाला टॉर्क अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता समजते का म्या म्हटलं का वेअर सी इज द प्रोपोर्शनल कॉन्स्टंट विच इज कॉल्ड ॲज. तर ह्या ॲन रिस्टोरिंग टॉर्क ही भागाकाराची लाईन आहे ज्याला आपण पर युनिट म्हणतो आणि याले म्हणते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर बा तयार झाला विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर हा जो प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे लक्षात ठेवा हा कसा तयार होतो. तर रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पहा मग मित्रो मी आहे का नाही याला 1 नंबर देतो, याला इक्वेशन 1 म्हणतो. आता तुम्ही एक शब्द शिकले पहिल्या चॅप्टर का आपण शिकलो पण टॉर्क आणि अँग्युलर लक्षात ठेवायचं. ऍक्सलरेशन मधलं नातं काय शिकलो रे. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. कसं म्हटलं जाते का इफ आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क, टॉर्क ऍक्टिंग ऑन द डिस्क इज गिवन बाय टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, वेअर अल्फा इज द अँग्युलर ऍक्सलरेशन. बोल. आता याच्याकडं पहा. समजा याले आपण नंबर 2 दिला इक्वेशन 2. तर बा डाव्या बाजू लेफ्ट साइड सारख्या म्हणून उजव्या बाजू सारख्या. तर लिहायचं कसं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आहे ना. आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थिटा उजव्या बाजू सारख्या. आता या अल्फा बद्दल आपण शिकलो पहिल्या चॅप्टर मध्ये. वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर असं. तर मग या अल्फाच्या ऐवजी ही व्हॅल्यू भरून टाका. I into d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थीटा. हा मायनस आहे इकडं आला तर प्लस होईल म्हणजे इथं लिहून राहिलो I d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर प्लस c थीटा इज इक्वल टू 0. ह्या जो आहे ना यालाच म्हणतात लक्षात घ्या दिस इज दी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. बोल काय म्हणतात याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आता दुसरी महत्वाची गोष्ट या समीकरणाकडे पहा. मी याले स्टार म्हणतो असं. तर फ्रॉम स्टार कसं मांडता येते तर बा लक्षात ठेवा सिंपल साधा आहे का बा हा आय कुठं जाईल तर याच्या खाली. तर बा हा इकडं गेला तर इथं लिहून राहिलो फ्रॉम स्टार असं. हा अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा अपॉन काय रे बात आय. बोल. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा थोडस विचार करा या आयला मी काय करतो याच्या खाली. फायदा माहित आहे काय झाला. व्हॉट इज सी प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे ना माहितच आहे ना. रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द प्रोपोर्शनल कॉन्स्टंट दॅट इज सी. मग आता एवढं जर झालं असं आय म्हणजे काय बात मोमेंट ऑफ एनर्शिया. If the C and I both are constant, then alpha is directly proportional to minus theta. What is alpha? Angular acceleration. What is theta? Angular displacement. अर्थबोध या झाला का बा angular acceleration is directly proportional to angular displacement. Negative sign indicates that angular acceleration and angular displacement are oppositely directed. लक्षात ठेवा ही चाबी आणि सांगलं होतं का बा असं जर असलं तर 100% हा सिंपल हार्मोनिक मोशन असतो. यालाही अँग्युलर लागून आहे यालाही अँग्युलर लागून आहे. याला अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणतो याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात. म्हणून जे तयार झालं त्याचं नाव आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन.
मी म्हटलं होतं याची चाबी ऑसिलेशन चालू करताना पहिल्या पिरियडमध्ये ऐका पहिला व्हिडिओ का बा ही चाबी आहे, याच्यावरच शेवटपर्यंत ऑसिलेशनचे निष्कर्ष निघतील. तर याच्यावरून निष्कर्ष निघलं का बा अँग्युलर एक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट अँग्युलर एक्सलरेशन अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. दिस शोज दॅट, लक्षात ठेवा, समजते का? दिस शोज दॅट काय बा ऑसिलेटरी मोशन इज अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. एवढी बडबड झाल्यानंतर आता समजायला लागलं का बा याची डेफिनेशन काय होईल. तर अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय आहे बा, तर बा एखाद्या बॉडीचं ऑसिलेटरी मोशन जर असलं तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हो आहे ना, टॉर्क तयार होतो आणि त्याच्यामुळं अँग्युलर ऍक्सलरेशन हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मात्र दोघांच्याही डायरेक्शन अपोजिट असतात. बस हे आहे बा अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर कसं म्हणायचं, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइन्ड ॲज oscillatory motion of the body in which torque for angular acceleration is directly proportional to angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. तो त्या पाठनं का करू विचार करसाल तर बरोबर सुचल का बा अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन is defined as the oscillatory motion of the body in which torque for angular acceleration is directly proportional to angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. मित्रो पहिला पॉइंट संपला, दुसरा पॉइंट सांगतो. पहा मग मित्रो, आपण पाहणार आहोत पिरियड ऑफ मॅग्नेट इन है ना, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. या मॅग्नेटला आपण हलवायचं तर त्याचा जो पिरियड राहणार आहे मॅग्नेटिक फील्ड मधला आहे ना, तो हलला तर त्याचा पिरियड काय राहील हे आपण पाहणार. असं तर काहीच समजत नाही. पहिले माझी गोष्ट ऐका का बा, माझं म्हणणं आहे बघा, ही कल्पना करा का तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे ना, मी दोनदा आकृत्या काढून मिटवणार ही मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी एक मॅग्नेट ठेवला तर ही झाली मॅग्नेटची इक्विलिब्रियम पोझिशन, म्हणजे स्थिर मीन पोझिशन अशी. ठीक आहे. आता मी याला असं पुश करणार. पुश केल्याबरोबर काय होईल बा, तर ह्या असा जाईल म्हणजे याची पोझिशन आता बरोबर कान देऊ नये का, तर याची पोझिशन अशी येईल मित्र, अशी असा पुश केला आणि त्याला सोडलं तर तो असा 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 होईल. कायच्यात रे बा, तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये. बोल पाहतोय आता दाखवतो मी. हे झाली तुमची युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, बरोबर दाखवायचं. तर हे आहे ना, हे हा जो मॅग्नेट आहे हे जे दाखवलं ना, हे याची पोल आहेत. एक आहे नॉर्थ पोल आणि एक आहे साऊथ पोल. तर बा हे इथून तर इथपर्यंत असं पहा, बरोबर समजलंच पाहिजे. आणि हा एक्सप्रेशन फार महत्वाचा आहे. काऊन महत्वाचा आहे तर एक्सरसाइज मध्ये पण दिलेला आहे. आता तुम्ही विचार करा का मी याच्या मॅग्नेटिक फील्ड काढतो तर हे झाली याची दुसरी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. काढण्याची पद्धत लक्षात ठेवता. आता तिसरी काढून राहिलो तो इथून काढायची अशी. ठीक आहे. चौथी काढून राहिलो, समजत आहे का, हे झाली चौथी. पाचवी काढत आहोत, हे झाली पाचवी. आता हे समजायला लागलं तुम्हाला का बा, लक्षात ठेवा का ह्या तुमची मीन पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन. ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर हा जो आहे ना, हा वाला लक्षात ठेवा,
हा तुमचा समजा साऊथ पोल असेल, याने यस नाव देतो. तर याच्यावरचा चार्ज जो असेल आहे ना, मी सब बारकाईनं समजून सांगतो बरं, नावं नंतर लिहू असं तर समजणारच नाही. तर बा लक्षात ठेवा असं, मग क्लिअर होते. पहिले फक्त एवढं समजा का हे इक्विलिब्रियम पोझिशन वरून असा झाला तर हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे युनिफॉर्म, या असा झाला तर मित्र हो इथून तर इथपर्यंत अँगल तयार झाला. म्हणून हे समोर असल्याशिवाय हे कळत नाही. बोल बा. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर मग टेन्शन घ्यायचं काम नाही आहे ना. आता मी बरोबर नाव पुढं टाकत बसून त्याची मिनिंग सांगतो. पहिले तर हे समजलं पाहिजे. सांगा, हे झाली तुमची ओरिजिनल फिगर. याच्यामध्ये हे जे आहे ना, हे मॅग्नेटिक फील्ड याच्या इंडक्शन काय न दाखवते मात्र बीन. मी सर्वांचं बारकाईनं वर्णन करणार, काहीच काळजी करू नका. काय केलं बा आपण, तर एक बार मॅग्नेट घेतला आहे ना, तो आपण कशात ठेवला, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, का जो असा सहज आहे ना, फ्रीली आहे ना रोटेट होईल, म्हणजे फ्रीली ठेवलेला आहे. बोला. ठीक आहे. आणि ते इथं मिटवून टाकलं का तो जो बार मॅग्नेट होता तो कसा होता, मात्र हे झाली त्याची इक्विलिब्रियम पोझिशन. असा फ्रीली ठेवला. तर याने इंग्रजीत म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं रे बा, इफ ए बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन द प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, it remains in the equilibrium with its axis, high axis, parallel to the direction of the field. असं इक्विलिब्रियम फ्रीली ठेवा या युनिफॉर्म मॅग्नेट मध्ये, का याचा जो ऍक्सिस आहे या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला पॅरलल असेल, डोळ्यानं क्लिअर कट दिसते राजू. बस एवढं पहिले डोक्यात बसवा. बोला. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला या मॅग्नेटचा ऍक्सिस पॅरलल असला पाहिजे. मग याने असं रोटेट करायचं. रोटेट केलं तर असा अँगल तयार होईल की ज्या अँगलला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि तो थीटानं दाखवतो. रोटेट करायचं म्हणजे याने धराचं असं करायचं आणि सोडून द्यायचं, असा हाल पट्टे का नाही. मग याने इथून असा आणला न हो तर इथं अँगल तयार झाला की ज्याने आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि इथून मी पटकन याने सोडणार आहोत, पूर्ण थोडा फिरणार आहे, असा फिरल बा. बस हे समजलं पाहिजे बा. समजलं का नाही समजलं. बस इंग्रजीत तर व्हायच बोगस राहते हो, मराठीपेक्षा सोपी लँग्वेज आहे. If a bar magnet is freely suspended in the plane of uniform magnetic field, it remains in the equilibrium position with its axis parallel to the direction of the magnetic field. बोल बा. आता काय बा, याने असं धरलं ना, असं केलं आहे ना, म्हणजे मला लक्षात ठेवा तो काय म्हणायचं, इफ दी आहे ना, if it is given a small angular displacement theta, याने असं केलं, and release, it begins to oscillate, हलल. कसा हलल, तर हे मीन पोझिशन आहे, इक्विलिब्रियम पोझिशन आहे ना. काय बोललो बा, इफ द बार मॅग्नेट इज डिस्प्लेस्ड through a small angle theta and release, it begins to oscillate on the either side of equilibrium position. हे equilibrium position आहे, याच्या असा जाईल, असा जाईल. म्हणून म्हटलं का इट oscillate on the either side of equilibrium position and perform angular oscillation. असा झाला, गेला आला, तर त्याला म्हणते अँग्युलर ऍक्सलरेशन. बोला. ठीक आहे. आता मी एक नवीन शब्द सांगतो, माहित आहे का नाही का माहित तुम्हाला.
इफ म्यू इज दी, आता याचं काम झालं राजू, ही पोझिशन क्लिअर झाली आता. इफ म्यू इज दी, ठीक आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 11व्या वर्गात आहे ना, सांगा मला, नसल माहित तर ते सांगून देतो. म्यू इज दी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड बी इज दी मॅग्नेट, आहे ना, बी इज दी magnetic induction or which is also called as magnetic field, कारण magnetic fieldच इंडक्शन काय न दाखवल्या जाते बी न. बोल बा, हे माहित आहे का? व्हॉट इज म्यू? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नाही माहित? ऐकून घे मग, म्यू म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय म्हणते, मॅग्नेटिक इंडक्शन काय म्हणते. बाय बा, म्यू मा समाधान नाही होत आहे, मला माहित आहे. कोणा विद्यार्थ्याला कदाचित माहित नसेल तर ऐकून घ्या. हा मॅग्नेट आहे, मन लावू नाही का, मस्त, हा मॅग्नेट आहे, ठीक आहे. या मॅग्नेट हे जे आहे ना, हे ऍक्सिस आहे. हा जो आहे ना, याला नॉर्थ पोल म्हणतात, याला साऊथ पोल म्हणतात, असं, ठीक आहे. नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मधातल्या लेंथला इथून तर इथपर्यंत, म्हणजे सरळ शब्दात सांगायचं म्हणजे डिस्टन्स बिटवीन दी टू पोल ऑफ द मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक लेंथ, ठीक आहे. आणि ही लेंथ किती असते, अँड इज इक्वल टू ट्वाइस एल. मॅग्नेटिक लेंथ कितीनं दाखवतात रे बा, ट्वाइस एल. आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, माझं म्हणणं काय, हा जो नॉर्थ पोल आहे याची जी स्ट्रेंथ असते ना, ही पॉझिटिव्ह चार्ज गणल्या जाते. नॉर्थ पोल इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज अँड साऊथ पोल इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज, अँड दिस आहे ना, दिस इज कॉल्ड ॲज स्ट्रेंथ. आणि ही स्ट्रेंथ नॉर्थ पोल साठी प्लस एम न दाखवतात. इट इज डिनोटेड बाय प्लस एम अँड मायनस एम. North pole is equal to positive charge and south pole is equal to negative charge. This strength is called as pole strength, and for north pole it is denoted by plus m, for south pole it is denoted by minus m. ठीक आहे. आता या दोन पोलची टोटल स्ट्रेंथ तर त्याला म्हणतात पोल स्ट्रेंथ. The total strength of the magnet is called pole strength and is denoted by M. दोन्ही मिळून total strength of the magnet is called pole strength and is denoted by M. मी आगाऊची फालतूची भानगडच नाही करत आहोत. तर मला लक्षात ठेवा, ही टोटल पोल स्ट्रेंथ आणि ही मॅग्नेटिक लेंथ याच्या गुणाकाराला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतात आणि ते म्यू या अक्षराने दाखवतात. आहे ना, द प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ, द प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ इज कॉल्ड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड इज डिनोटेड बाय म्यू. बोला, द कंप्लीट मॅग्नेटिक फील्ड समजते is called magnetic induction. The complete magnetic field is called magnetic induction and is denoted by B. मॅग्नेटिक फील्डलाच मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. पूर्ण टोटल मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड मॅग्नेटिक इंडक्शन अँड इज डिनोटेड बाय बी. तर मित्र हो, व्हॉट इज म्यू? तर याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा सिंपल साधा अर्थ आहे का टोटल पोल स्ट्रेंथला मॅग्नेटिक लेंथनं गुणलं तर जे भेटते त्याला म्हणते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. पण तसं डायरेक्ट सांगलं असतं तर काही समजलं नसतं. बोल बा, आता समजलं का? तर मित्र हो, लक्षात ठेवा, आता मी पुढं सरकतो का माझं म्हणणं आहे का लेट म्यू बी दी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड बी इज दी मॅग्नेटिक फील्ड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे बा. आता एवढं जर झालं तर हे जे आहे ना, मॅग्नेट असा केला म्हणजे डिफ्लेक्ट केला.
अशा पोझिशन मध्ये याच्यामध्ये काय तयार होते तर आपल्याला माहिती आहे रिस्टोरिंग टॉर्क तयार होतो, रिस्टोरिंग फोर्स तयार होतो की ज्याला टॉर्क म्हणतात आणि तो या मॅग्नेटमध्ये काय होतो मग मॅग्नेटवर ऍक्ट आणि त्याचं काम काय माहिती बघा याला आपल्या मीन पोझिशनवर इक्विलिब्रियम पोझिशनवर आणण्याचं म्हणजे याने तो असा आणण्याचा प्रयत्न करते पण तो एवढ्या सपाट्यानं येतो तो इथं स्थिर होत नाही तो असा पुढं जातो म्हणजे तो असा होत राहते काही वेळानं थांबल बस म्हणजे या डिफ्लेक्टेड पोझिशनवर तर इंग्रजीत कसं म्हणशील बा तर इन दी डिफ्लेक्टेड पोझिशन ए रिस्टोरिंग टॉर्क इज प्रोड्यूस इन दी मॅग्नेट विच ऍक्ट्स ऑन दी मॅग्नेट तो काय करतो विच टेंड्स टू ब्रिंग दी मॅग्नेट बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन म्हणजे असा जो उभा स्थिर दाखवला होता त्या पोझिशन ठीक आहे म्हणजे अर्थ झालं का इन दी डिफ्लेक्टेड पोझिशन रिस्टोरिंग टॉर्क इज प्रोड्यूस इन दी मॅग्नेट which tends to bring the magnet to its original position or equilibrium position and this लक्षात ठेवा restoring torque is given by torque is equal to लक्षात ठेवा minus b mu sin theta बोला तुमच्या मनात आलं पाहिजे का सर हे कुठून आलं 11व्या वर्गात आहे व्हॉट इज म्यू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट व्हॉट इज बी तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन आणि साइन थिटा म्हणजे या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा घेतलेला अँगल असा आहे एवढा तयार होतो रिस्टोरिंग टॉर्क आणि तो काय करतो तो या मॅग्नेटला मीन पोझिशनवर इक्विलिब्रियम पोझिशनवर आणण्याचा प्रयत्न करतो हा जर अँगल फारच छोटा असेल छोटा म्हणजे किती रे बात नियर अबाउट 10 डिग्री पेक्षा लहान समजते का इफ थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल इफ थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल मन लावून आहे का थीटाची किंमत म्या जर 0 धरली आपल्यापाशी साइन थीटा आहे असं तर या थीटाच्या ऐवजी जर आपण साइन थीटाची किंमत 0 आहे 0 भरली तर साइन 0 म्हणजे 0 झाला म्हणजे साइन थीटाची किंमत पण 0 झाली याने मिटवून टाकलं तर थीटा बरोबर 0 तर साइन थीटा बरोबर 0 उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या म्हणून हे तयार होते आणि म्हणून एवढं पसारा नाही केल्या जात फक्त एवढंच म्हटल्या जाते की थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा बस हे जर समजलं असेल मित्र हो तर तुमचा त्रास कमी झाला तर बा टॉर्क इज इक्वल टू म्यू मायनस म्यू बी साइन थीटाच्या ऐवजी लिहायचं थीटा बोल बा हा जो निगेटिव्ह साइन आहे याची भानगड काय का बा निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट अँड रिस्टोरिंग टॉर्क अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड काय बोललो बा तर मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टेड इन क्लॉकवाइज असा होतो तर अँग्युलर आहे ना डिस्प्लेसमेंट असा गेला म्हणजे क्लॉकवाइज घड्याळीची डायरेक्शन काट्याची अशी राहते आहे ना अँटी क्लॉकवाइज अशी राहते तो म्हटलं काय बा अँग्युलर डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवा थीटा इज इन दी क्लॉकवाइज डायरेक्शन अँड रिस्टोरिंग टॉर्क इज इन दी अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन असं निगेटिव्ह साइन हे दाखवते बोल बा मग आता एवढं जर झालं असल तर याच्या पुढचं आता याच्या पुढे आपल्याला माहिती आहे आपण एक रिस्टोरिंग टॉर्कचं एक्सप्रेशन शिकलो इफ I is the moment of inertia and आहे ना अल्फा is the angular acceleration then torque is equal to I अल्फा असं शिकलो अभ्यास केला असेल तर माहिती मित्र हो याले मी नंबर देऊन टाकतो 1 आणि याले नंबर देतो 2 काय बोललो मा इफ I is the moment of inertia and alpha is the angular acceleration then torque is equal to I अल्फा डाव्या बाजू सारख्या म्हणून उजव्या बाजू सारख्या तर I अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा बस या I कुठं जाईल तर याच्या खाली तर अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन I इंटू थीटा असा ब्रॅकेट करतो
आहे ना, हा वाला मायनस याले देऊन टाकायचा म्हणजे बाहेर. हा जर कॉन्स्टंट असला तर अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. व्हॉट इज अल्फा? अँग्युलर ॲक्सलरेशन. व्हॉट इज थीटा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पुन्हा तेच सिद्ध झालं का अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्ट समजते अँड डायरेक्टेड अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज डायरेक्शन न तर अँग्युलर ॲक्सलरेशन अँटी क्लॉकवाईज. बोला ठीक आहे, कसं बोलताय ते? अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इज डायरेक्टेड अपोजिट टू द अँगुलर अँड इट इज डायरेक्टेड अपोजिट टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हेन्स इट परफॉर्म अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. बोला ठीक आहे, याच्या पुढचं पहा मग मित्रो. या फिगरचं आता कामच नाही राहिलं, बस एक दोन स्टेप सांगून देतो, झालं. याचं पिरियड काय? फार सुंदर आणि सोपं टेक्निक सांगतो पहा. हा इक्वेशन पाहून घ्या, याला स्टार नाव देतो. इथं लिहून राहिलो फ्रॉम स्टार. का हो हा थिटा कुठं जाईल तर याच्या खाली. तर मग अल्फा अपॉन थिटा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय हे तयार झालं. याचं मॅग्नेट्यूड घ्या. मॅग्नेट्यूडचा अर्थ मॉड घ्यायचं म्हणजे निगेटिव्ह साईन गायब झाला. इट्स मॅग्नेट्यूड इज अल्फा अपॉन थिटा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय. एक नेहमी लक्षात ठेवा आहे ना, प्रेड म्हटलं तर काय होते? प्रेड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द मॅग्नेट इज गिव्हन बाय टी इज इक्वल टू पाय. याच्या अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये प्रेड मध्ये हे झालं. तर मला लक्षात ठेवा ट्वाइस पाय हे खास करून लिहून राहिलो का मग हे पक्क पाठ पाहिजे. अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बस हे माहित पाहिजे. पिरियडचा अर्थ होतो ट्वाइस पाय म्हणजे ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट होते. आपला तर फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू ट्वाइस पाय. टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. पण या ओमेगाची व्हॅल्यू काय राहते? अंडर रूट अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या ओमेगाची, तर या ओमेगाच्या ऐवजी लिहिता येते अँग्युलर ॲक्सलरेशन. लिहूनच दाखवतो ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. पर युनिटचा अर्थ भागाकार. असं हे आहे पहा. पाय मग याले म्हणते अँग्युलर ॲक्सलरेशन, याले म्हणते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे भागाकाराची रेषा याले म्हणते पर युनिट म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे जर वाक्य पाठ असतं ना तर टी इज इक्वल टू ट्वाइस पाय याच्या ऐवजी आपण भरला असता अल्फा अपॉन थीटा. समजला कुठून आला? पण अल्फा अपॉन थीटाची किंमत हे आहे म्हणून इथं लिहून राहिलो. म्हणून टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट आणि म्यू बी अपॉन आय. हा वर जाईल भागीला उलट गुणीला तर टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट आय अपॉन एम म्यू बी. बस हे काय आहे बा? तर हे आहे प्रेड. या फिगर मिटवली, मॅग्नेटचा प्रेड आहे. बोला है ना, दिस इज द एक्सप्रेशन फॉर प्रेड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द मॅग्नेट. बोल पा समजलं का नाही मित्रो? याच्यानंतरचा जो पॉइंट आहे डॅम्प्ड ऑसिलेशन, त्याच्यानंतर रिझोनन्स, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, हे जे पॉइंट आहेत या वर्षासाठी या चॅप्टरचे कटलेले आहेत. आणि म्हणून मित्रो हा चॅप्टर आज आपला पूर्ण झाला. बारीक पॉइंट पासून मी शिकवला आहे आणि चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा माझा व्हिडिओ आवडला मित्रो तर एक लाईक कर जा, लहानसं थँक्यू म्हणून मेसेज दे जा, म्हणजे नवीन एनर्जी भेटते. आणि जर घंटी नसन वाजवली यदा कदाचित तर घंटी वाजव जा. नमस्कार.